महादेव मुंडेंना आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही। मध्ये जर आपण बघितलं असेल त्यांच्या पत्नी या पोलीस स्टेशनमध्ये तिथं असणाऱ्या एसपींना भेटण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांना ती परवानगी मिळत नव्हती म्हणून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला। ही गोष्ट आम्हाला जेव्हा कळाली तेव्हा आम्ही त्यांना भेटायला घरी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली। बातम्या टीव्हीवर आल्या, सरकारला कळालं की आम्ही तिथं गेलेलो आहे आणि त्यांची साधी सोपी मागणी होती, चांगले अधिकारी आम्हाला द्या। आणि मग आम्ही तिथं आव्हान केलं त्या महादेव मुंडेंच्या पत्नीच्या वतीने, परिवाराच्या वतीने। मग सरकारला कुठेतरी जाग आली, रात्री 1 वाजता त्यांना बोलून घेतलं गेलं, ते अधिकारी देण्यात आले। पण गुन्हेंना तर न्याय मिळाला पाहिजे, पण विषय असा आहे की महादेव मुंडेंच्या बाबतीत एकसुद्धा जो कोणी व्यक्ती जबाबदार आहे, मर्डर केला आहे, ती अजूनपर्यंत एकसुद्धा सापडलेली नाही। संतोष देशमुखांच्या बाबतीत एक जो माणूस पळून गेला तो अजूनपर्यंत सापडलेला नाही। गुन्ह्यांच्या बाबतीत 10च्या 10 लोक जे जबाबदार तिथे उपस्थित होते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे, जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे कोणी जबाबदार ते पकडण्यात आलेले आहेत। आता याच्यात ज्या मागण्या केल्या जातात, आता जो खासदार साहेबांचा मुलगा आहे तो स्वतः पोलीस स्टेशनला गेला, त्यांनी तपास। रोहितदादा पवार माझ्यासोबत आहेत। दादा, परळीमधील महादेव मुंडे प्रकरणामध्ये अद्यापही एकही आरोपी अटक नाही। SITची स्थापना झाली, मुख्यमंत्र्यापर्यंत प्रकरण गेलं। हा बघा, महादेव मुंडेंना आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही। मध्ये जर आपण बघितलं असेल त्यांच्या पत्नी या पोलीस स्टेशनमध्ये तिथं असणाऱ्या एसपींना भेटण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांना ती परवानगी मिळत नव्हती म्हणून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला। ही गोष्ट आम्हाला जेव्हा कळाली तेव्हा आम्ही त्यांना भेटायला घरी गेलो, त्यांच्याशी चर्चा केली। बातम्या टीव्हीवर आल्या, सरकारला कळालं की आम्ही तिथं गेलेलो आहे आणि त्यांची साधी सोपी मागणी होती, चांगले अधिकारी आम्हाला द्या। आणि मग आम्ही तिथं आव्हान केलं त्या महादेव मुंडेंच्या पत्नीच्या वतीने, परिवाराच्या वतीने। मग सरकारला कुठेतरी जाग आली, रात्री 1 वाजता त्यांना बोलून घेतलं गेलं, ते अधिकारी देण्यात आले। पण दुर्दैव असं अजूनपर्यंत त्या पत्नीला त्या मुलांना न्याय मिळालेला नाही। त्यामुळे कुठं ना कुठंतरी त्या परिवारावर अन्याय होतो आणि जसं महादेव मुंडेंवर अन्याय होतो तसं संतोष देशमुखांवर सुद्धा अन्याय झालेला आपण बघतो। आणि हे 2 फक्त उदाहरण आहेत, अशा बऱ्याच केसेस आहेत बीडमध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहेत, जिथं कुठंच तपास पुढे जाताना आपण बघू शकत नाही। घुले प्रकरणामध्ये देखील बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेतलं जातं। आज त्याच कुटुंबियांनी पाण्याच्या टाकीवर चढून ते आंदोलन करतायत। मकोका अंतर्गत आरोपीवर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी सकाळपासून त्यांनी लावून धरली। नाही, गुन्ह्यांना तर न्याय मिळाला पाहिजे, पण विषय असा आहे की महादेव मुंडेंच्या बाबतीत एकसुद्धा जो कोणी व्यक्ती जबाबदार आहे, मर्डर केला आहे, ती अजूनपर्यंत एकसुद्धा सापडलेली नाही। संतोष देशमुखांच्या बाबतीत एक जो माणूस पळून गेला तो अजूनपर्यंत सापडलेला नाही। गुन्ह्यांच्या बाबतीत 10च्या 10 लोक जे जबाबदार तिथं उपस्थित होते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे, जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे कोणी जबाबदार ते पकडण्यात आलेले आहेत। आता याच्यात ज्या मागण्या केल्या जातात, आता जो खासदार साहेबांचा मुलगा आहे तो स्वतः पोलीस स्टेशनला गेला, त्यांनी तपासाला समोर गेलेला आहे, माहिती घेतलेली आहे। एसपींनी सुद्धा सांगितलेलं आहे की तो तिथं उपस्थित नव्हताच। त्यामुळे काही प्रमाणात मागण्या ज्या केल्या जातात, न्याय देण्याची भूमिका बरोबर आहे, पण मग कुठेतरी कोणाचं तरी नाव आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर योग्य नाही। पोलीस डिपार्टमेंट हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे योग्य असा तपास करा, जो कोणी जबाबदार आहे त्याच्यावर तिथं कारवाई करा, ही आमची भूमिका असणार आहे। बीडच्या संदर्भातला शेवटचा प्रश्न, बीड फक्त क्राईमचेच मुद्दे जे आहेत ते या सभागृहामध्ये देखील गाजतात। पीक विम्याचे प्रश्न आहे, कर्जमाफीचे प्रश्न आहेत, मात्र या संदर्भात कुणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी देखील आवाज उठवताना दिसत नाही। आम्ही बोलतो ना, आम्ही भांडतो ना त्यासाठी। आम्ही जेव्हा 40 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होतो तेव्हा बोलतो। तर बीडचे पण शेतकरी येतात। जेव्हा मी परवा बीडला गेलो होतो तेव्हा 2020ची कर्जमाफी, पीक विमा जो 850 कोटीचा प्रलंबित आहे त्याबद्दल सुद्धा मी मुद्दा मांडला। पर बीडचे लोकप्रतिनिधी नाही बघा, संदीप भैया मांडताना मी बघितलेलं, बाकी का नाही मांडत त्यांना आपण विचारलं पाहिजे, तो त्यांचा विषय, पण आम्ही तरी मांडत आहोत। धन्यवाद। हे होते रोहित पवार। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सुरेश मुंडिया, मुंबई।